मुंबईवर किंवा संपूर्ण महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा काही संकटे येतात तेव्हा आपले तीन सर्वात उत्कृष्ट आणि ताकदवर असे पोलीस म्हणजे सिंबा, सिंगम आणि सूर्यवंशी सोबत येतात आणि मुंबईला नेहमी वाचवून घेतात. परंतु यावेळेस काही असं संकट समोर आलं ज्याला स्वतः हे तिघ सुद्धा सांभाळू शकले नाही. ज्या व्यक्तीने या तिघांना बनवलं त्याच्याच घरावर 31 जानेवारी रोजी गोळीबार झाला आणि आरोपींचा अजून सुद्धा पूर्णपणे बरोबर पत्ता लागलेला नाही. मी बोलून राहिलो रोहित शेट्टींबद्दल. बॉलिवूडचा तोच दिग्दर्शक ज्याने कॉप युनिव्हर्स सारखी मोठी पोलिसांवरील चित्रपटांची मालिका उभारली. आज त्याच्यावरच हल्ला झाला आहे आणि यावर पोलीस प्रशासनाची काय प्रतिक्रिया आहे, चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 31 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री साधारण 12:45 सुमारास जुहू येथील रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टावर्स या निवासस्थानाबाहेर गोळ्यांचा आवाज घुमला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी इमारतीच्या दिशेने 4 ते 5 राऊंड फायर केले. एक गोळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जिमच्या काचेला लागली आणि ती फुटली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. पण ज्यावेळी हा गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी स्वतः घरात हजर होते. हल्ल्यानंतर काही तासातच फेसबुकवर शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई यांच्या नावाच्या अकाउंटवरून एक पोस्ट आली. त्यात स्पष्ट म्हटले होते, राम राम, जय बजरंग बली. आज मुंबईत रोहित शेट्टींच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही त्यांना वारंवार मेसेज करून आमच्या कामात हस्तक्षेप करू नको असे सांगितले होते, पण तो ऐकला नाही. हा फक्त छोटासा ट्रेलर आहे. पुढच्या गोळ्या घराबाहेर नाही तर थेट बेडरूम मध्ये आणि छातीत लागतील. तुमची अवस्था बाबा सिद्दकी पेक्षाही वाईट करू. घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पुणे पोलिसांनी वेगाने कारवाई करत या प्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. चला त्यांचे नाव पाहूया. अमन मारोटे 27 वर्ष, आदित्य गायकी 19 वर्ष, सिद्धार्थ येनपुरे 20 वर्ष, समर्थ पोमाजी 18 वर्ष आणि स्वप्नील सखत 23 वर्ष. पोलीस म्हणाले की आम्ही 12 विशेष पथके तयार केली आहेत. आरोपींना कोणाच्या सांगण्यावरून हे केले आणि त्यांना रसद कोणी पुरवली याचा तपास गुन्हे शाखा म्हणजेच क्राईम ब्रांच करत आहे. मित्रांनो, लॉरेन्स बिश्नोई गँगचा इतिहास रक्ताने माखलेला आहे. 1998च्या कारवीट म्हणजेच ब्लॅक बक शिकार प्रकरणामुळे ही गँग सलमान खानच्या जीवावर उठली आहे. पण आता त्यांनी आपला मोर्चा इतर सेलिब्रिटींकडेही वळवला आहे. गुन्हेगारी जगातील तज्ञांच्या मते बिश्नोई गँग बॉलिवूडला लक्ष करण्यामागे 3 प्रमुख कारणे आहेत. चला ते पाहूया. सर्वप्रथम, वर्चस्व आणि दहशत निर्माण करणे. दाऊद इब्राहिम युगाच्या समाप्तीनंतर मुंबईत गुन्हेगारी जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. लॉरेन्स बिश्नोईला हे सिद्ध करायचे आहे की तो जेलमध्ये असूनही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात हल्ला करू शकतो. बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीला टार्गेट केल्यावर त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळते. मग द्वितीय, खंडणी वसूल करणे. बॉलिवूड हे पैशांचे केंद्र आहे, हे सर्वांना माहीत आहे. बिश्नोई गँगला त्यांच्या गँगचे कार्य म्हणजेच कॅनडा आणि अमेरिकेतून चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असते. रोहित शेट्टी किंवा सलमान खान सारख्या मोठ्या सेलिब्रिटींना घाबरवून इतर निर्मात्यांकडून प्रोटेक्शन मनी वसूल करणे हा यामागचा आर्थिक उद्देश असतो. मग तृतीय, धार्मिक आणि सामाजिक प्रतिमा. बिश्नोई समाज काळ विटाला देव मानतो म्हणजेच ब्लॅक बकला. सलमान खानने काळ विटाची शिकार केल्यामुळे त्याला शिक्षा देणे हे लॉरेन्स बिश्नोईचे आपले जीवन कार्य बनवले आहे. यामुळे त्याला आपल्या समाजातून पाठिंबा मिळतो आणि तो स्वतःला गुंड न म्हणवता न्याय देणारा म्हणून सादर करतो. एकामागून एक अशा घटना घडत असताना प्रशासन केवळ प्रोटोकॉल पाळत असल्याचे दिसू लागले आहे. लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये असूनही तिथून मोबाईल कसा वापरू शकतो, त्याने तिथून टीव्ही चॅनलला मुलाखत दिली तरीही त्याच्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. जेव्हा रोहित शेट्टींसारख्या हाय प्रोफाईल व्यक्तीला Z+ किंवा Y कॅटेगरीची सुरक्षा असते तेव्हा शूटर त्यांच्या घरापर्यंत कसे पोहोचतात? अटक करण्यात आलेले आरोपी 18 ते 20 वर्षांचे तरुण आहेत. ही मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून बिश्नोईच्या ग्लॅमरला बळी पडत आहेत. सरकार या सायबर भरतीला रोखण्यात अपयशी ठरत आहे. पण का, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. रोहित शेट्टी यांच्यावर झालेला हल्ला ही काही पहिलीच घटना नाही मित्रांनो. याआधीही बॉलिवूडला हादरवून सोडणारे अनेक हल्ले झाले आहेत. चला सर्व हल्ले पाहूया. सर्वप्रथम, गुलशन कुमार हत्या 1997.
टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची भर दिवस गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या खंडणीच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संगीत क्षेत्रातील या मोठ्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. मग द्वितीय, राकेश रोशन यांच्यावरील गोळीबार 2000. कहो ना प्यार है च्या यशानंतर राकेश रोशन यांच्याकडे अंडरवर्ल्डने परदेशातील हक्कांचे पैसे मागितले होते. त्यांनी नकार देताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ज्यात ते थोडक्यात वाचले होते. मग तृतीय, सलमान खान. गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार 2024. एप्रिल 2024 मध्ये बिश्नोई गँगच्या 2 शूटरने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. त्याचे मुख्य कारण काळवीट म्हणजेच ब्लॅक बक शिकार प्रकरण सांगितले जाते. मग चौथं, बाबा सिद्दीकी यांची हत्या 2024. बॉलिवूड आणि राजकारणातील एक मोठा दुवा असलेले बाबा सिद्दीकी यांची ऑक्टोबर 2024 मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी ही बिश्नोई गँगने घेतली होती, कारण सिद्दीकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते. रोहित शेट्टी यांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण त्याचे कुटुंब आणि संपूर्ण बॉलिवूड सध्या दहशतीत आहे. हे प्रकरण केवळ गोळीबाराचे नाही, तर कायद्याच्या राज्याला दिलेले आवाहन आहे. पोलिसांनी पकडलेले हे 5 तरुण फक्त मोहरे आहेत की मुख्य सूत्रधार, हे लवकरच स्पष्ट होईल. रोहित शेट्टी यांच्यावर झालेला हल्ला बॉलिवूडला इशारा आहे की आता कोणीही सुरक्षित नाही. जर प्रशासनाने आता कठोर पावले उचलली नाहीत, तर मुंबईतील गुंतवणूक आणि ग्लॅमर दोन्ही धोक्यात येणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.